छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील ग्रामसेवक गेल्या 4 महिन्यापासून सुट्टीवर आहेत असा आरोप ग्रामपंचायत सदस्य यांनी NTV न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला आहे। यावेळी त्यांच्या वॉर्डमध्ये झालेल्या असुविधा आणि अस्वच्छतेच्या कारणावरून महिलांनी वॉर्ड मेंबर यांना धारेवरती धरलंय। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलेल्या व्यक्तींवरती रोष असल्याचे लक्षात येताच गेल्या कित्येक दिवसांपासून वॉर्डच्या स्वच्छतेसंदर्भात आम्ही ग्रामपंचायतमध्ये आणि ग्रामसेवकांना सांगितले आहे, परंतु त्यांनी काहीच कारवाई केली नाही। गेल्या 4 महिन्यांपासून ग्रामसेवक सुट्टीवर आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच ग्रामपंचायतने खरेदी केलेली कचरा गाडी देखील धूळ खात पडली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे। नमस्कार, आज आपण करंजखेड या ठिकाणी स्वच्छतेच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आणि काही महिला वर्ग आपल्या समवेत आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत स्वच्छतेच्या संदर्भात, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये कोरोना ची लहर ही संपूर्ण देशामध्ये आता सध्या वाढत चाललेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण करंजखेड येथे त्या स्वच्छतेसंदर्भात माहिती घेणार आहोत। तर काही महिला आपल्या समवेत आहे। काय सांगा तुम्ही स्वच्छतेसंदर्भामध्ये? स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मी एवढं सांगू इच्छिते की जे आता हे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ह्या नाल्या स्वच्छता केली पाहिजे आणि जे समजा दुसऱ्या वार्डमध्ये आमच्या 2 वार्ड क्रमांकामध्ये कुठलीच सुविधा दिलेली नाही आहे आजपर्यंत ग्रामपंचायतवाल्यांनी, आणि गट्टू बसवले पाहिजे रस्त्यावर, हे नाल्यावर नाल्या झाकल्या गेल्या पाहिजे। ड्रेनेज लाईनचा संदर्भ आहे, तर या ठिकाणी कुठं ड्रेनेज लाईन आहे का? बंदिस्त गटार योजना आपल्या करंजखेडमध्ये अंमलात आणलेल्या आहे, तर त्या तुमच्याकडे नाही आहे का? नाही, आमच्या वार्डामध्ये अजून आलेले नाही त्या। तुम्ही तुमच्या वार्डचे जे मेंबर आहे ते कोण आहे? नारायण कोले यांना तुम्ही तुमच्या समस्येबद्दल सांगितलेलं आहे कधी? हां, सांगितलं तर भरपूर वेळ सांगितलं। दुसऱ्या गल्लीला पण गट्टू बसवणे चालू होते दुसऱ्या वार्डामध्ये, आणि नाल्या पण झाकलेलं। त्यांना आम्ही सांगितलं होतं का बा आपल्या पण वार्डामध्ये अशा सुविधा दिल्या पाहिजे तुम्ही पण, तरी त्या पूर्ण होत नाहीये। नाही, होतच नाही। येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं काय स्टँड असणार? जर हे झालं नाही तर काय करणार तुम्ही? महिला वर्ग काय करणार? महिला वर्ग मग आम्ही पण आम्हाला जे काय करायचं ते करू मग आम्ही पण। ठीक आहे, तुम्ही तुमच्या वार्ड मेंबर यांना सांगितलंय, हां, त्यांना त्या समस्येबद्दल तुम्ही पूर्ण व्यवस्थितपणे सांगितलंय, तरी सुद्धा त्या समस्यांचं निराकरण केलं जात नाही। मग येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही काय करणार? नाही आले तर पुढं खूप काही पण केलं जाईल ना सर, त्याला मतदान देता येणार नाही, कारण की मोर्चा काढला जाईल ना सर। मग काहीतरी आमच्या म्हणजे चौकोन समजा स्वच्छाला दिसली ना, आमच्या गलीतच नाही दिसली ना, मतदान देणंच नाही ना आम्हाला। मतदान देणार नाही त्यांचा असा आक्रोश आहे। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मतदानाचा तर विषय आहेच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लहर ही संपूर्ण जगामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने स्वच्छतेवरती जास्तीत जास्त भर हे देशाचं व गावाकडतील प्रशासकाचं असणार आहे। त्यामुळं वेळेत प्रशासकाने लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असणार। वार्डच्या समस्येसाठी आपण वार्ड मेंबर यांचे या ठिकाणी आपण प्राचारण केलेलं आहे। वार्ड मेंबर यांच्याही समस्या आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी कोल्हे आहेत आपल्या समवेत, त्यांच्याशी विचारणा करूया। काय सांगाल तुमच्याबद्दल? आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केला जात आहे की तुम्ही तुमच्याकडं काही तक्रारी या वार्डने केलेल्या असूनसुद्धा आपण त्याकडे दखल घेतलेली नाही आहे। तक्रार आलेली माझ्याकडे, पण ग्रामसेवकच 3-4 महिन्यापासून गैरहजर राहतो। ग्रामपंचायत कोणते सदस्य हजर राहत नाही। समस्याचे कशा सोडवायचे हेच प्रश्न पडला आम्हाला। गेल्या तुमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हजर नाही आहे का? ग्रामसेवक 4 ते 5 महिन्यापासून गैरहजर आहे। याबद्दल तुम्ही काही तक्रार वगैरे केली? तक्रार केली ती, पण ते काही दुर्लक्ष करते, ते त्यांच्या मिळून घेतात ते। म्हणजे तुम्ही तुमच्या वार्ड संदर्भामध्ये तुमच्याकडं जे ग्रामपंचायतमध्ये मासिक मीटिंग असते त्यामध्ये तुम्ही मांडलं आहे का? मांडला आहे मुद्दा। नाल्याचं त्याचे दुर्लक्ष करते, त्यांचं मीटिंग, पहिली गोष्ट मीटिंगच घेत नाही। मीटिंग घेतली तर त्यांच्या वार्डाच्या हातात थोडं काम करते, बाकीचे अशी पोझिशन गावाचं। नाल्या पूर्ण साफसफाई करत नाही, टाकी पाण्याची टाकीसुद्धा त्यांची साफसफाई करत नाही। नळामध्ये असं ते असं गाळ होतो, गाळ, खूप दुर्लक्ष आहे गावाचं, पोझिशन बोगस आहे। तर तुम्ही याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही तक्रार वगैरे केली? वरिष्ठ अधिकारीकडे नाही केली आतापर्यंत, ग्रामसेवकपर्यंत जायचं आतापर्यंत नाही गेलो, पण आता पण जायचं आहे आता गावाकडे। खूप हाल होते आता गावाचे।
पोषण अवघड आहे. म्हणजे तुमच्याच वार्डाकडं दुर्लक्ष होतोय असं आहे का पूर्ण पूर्ण गावात पोषण बोगस आहे. कुठलंच काम नाही. आणि 3 वर्ष झाले आता. 3 वर्षामध्ये कुठलंच काम नाही. गटाऱ्या उकरत नाही, कुठलं काहीच नाही. काही वार्डामध्ये बंदिस्त गटार ह्या करण्यात आलेल्या आहे. काही वाढत हा थोडं 1-2 वाढत झाले आहे थोडा. बाकीचे बाकी अजून 80% बाकी. 20% झाले. ठीक आहे. हे होते कोल्हे यांच्याशी आपण बोललो होतं. त्यांनी त्यांच्या समस्येबद्दल सांगितलं की ग्रामसेवक हे वेळेवरती हजर राहत नाही. गेल्या 4 महिन्यापासून ग्रामसेवक नसल्यामुळं या समस्या उद्भवत आहे असं त्यांचं मत आहे. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड.